तर मग पुट्टो माय पोरगं एवढ्या लहान वयात कसं काय गाडी चालवणं शिकलो आणि हे मा मालकाचं कुत्र गाडीच्या खाली काऊन नाही उतरलं हे पाहायसाठी आपला व्लॉग तुम्हाला शेवटपर्यंत पाहायला लागेल। याच्यासाठी तुम्हाला तुमच्या भावाला पहिले फॉलो करायला लागेल आणि तुमच्या भावाच्या व्हिडिओला लाईक करायला लागेल। पुट्टो आजचा रविवारचा दिवस सकाळी 8 वाजता उठलो आणि मा पोरानं म्या धुतला अंग सरकं उतरलो आम्ही खाली। पहिले कमेंटमध्ये सांगा तुमच्या भावाचा बूट कसा दिसून राहिला। पुट्टो सकाळी 8 वाजता मा मावशीच्या पोराचा फोन आला म्हणे मा आईची तब्येत आहे म्हणे खराब म्हणे मा मावशीला घेऊन ये म्हणे मा आईच्या भेटीले म्हणे तू पटकन ये म्हणे। तर मग मी आडला आई म्हटलं ऑटो घेऊ का म्हटलं गाडीवर चालता तर मग आई म्हणे ऑटो घे का काही घे म्हणजे फक्त घेऊन चालतं। मग फायनली बोलतो आईले मा बायकोले घेतलं गाडीवर आणि तदून सरळ निघालो मी मावशीच्या घरासाठी। पोट्टो तुम्ही म्हणसान की मावशीच्या घरी जायसाठी बा ह्या टू व्हीलर सगळ्या घेऊन चालला का तर विषय असा आहे पोट्टो की मावशी राहते आमच्या घराच्या बाजूला। तर मग पोट्टो खुशखबरीची गोष्ट आहे की मावशीच्या घरी आईले दिलं मी सोडून ततून पोराला घेतलं मा जवळे कारण पोराला गमत नाही माझ्याजवळ बसल्याशिवाय। ततून पोराला घेऊन सरकं निघलो आम्ही कुर्शी। फायनली पोट्टो मी आईले सोडून सरकं मा सासूच्या घरासाठी निघलो। म्हटलं गेट बंद आता गेटही चालू होतं। फायनली पोट्टो हे चिंगीनं पोराला घेतलं। मग तिथं मा भावाला माहीत पडलं की बा मा भावाचा पोरगा अति आलेला आहे। तर मा भाऊ 420च्या स्पीडनं सारखा आला मा सासूच्या घरी मा पोराले पहिल्या नंबर तेवढ्याच पोट्टो मा भावाचा फोन आला मला चाल म्हणे बाबू म्हणे आपल्याला जायचं आहे म्हणे MIDCत म्हणे आपल्या मालकाच्या गाडीत डिझेल भरायसाठी। तर पोट्टो फायनली तिथून आम्ही निघलो सरकं MIDCसाठी पोराला घेऊन। गाडीत तर आम्ही जसे असे बसलो होतो जशी आमच्या बापाची गाडी आहे तरी मालकानं आम्हाला सांगितलं होतं गाडी तुमची असो काही माई असो आपली गाडी समजून चालायची। तर मग आमची गाडी समजून आम्ही गाडी चालवली जरसा की एन्जॉय केला।